गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत? तर बघूया, आज मार्केट ओपन होणारच आहे आणि सगळं मार्केट तुम्हाला आज बेरीज दिसणार आहे. बेरीज दिसत आहे कारण याचं कारण असं आहे की परवाला बिटकॉईनमध्ये सगळ्यात मोठा क्रॅश आला होता. कारण डोनाल्ड ट्रम्पने चायनावरती टेरिफ 100% लावलं होतं. त्याच्यामुळे आज ग्लोबल मार्केटचं सेंटिमेंट जर बेरिश असेल तर आपला इंडियन मार्केटचा सेंटिमेंटसुद्धा बेरिश असतो. त्याच्यामुळे आपला आज बघू शकता तुम्ही पूर्ण रेडमध्ये आहे. बँक निफ्टी पण रेडमध्ये आहे, ग्रीन परत निफ्टी पण रेडमध्ये आहे, फिन निफ्टी पण रेडमध्येच आहे आणि सेन्सेक्स मिड कॅप पूर्ण रेडमध्ये आहे. ओके, बँक निफ्टीच्या पुटमध्ये आता ट्रेड करतो मी. आता 70 क्वांटिटी आहे आणि 70 क्वांटिटीनं मी ट्रेड केलेला आहे. आता थोडासा लवकर ट्रेड झाला माझा, कारण मला माहिती आहे की मार्केट आज वरती जाणार आहे, म्हणजे खाली जाणार आहे मार्केट. तर ह्याच्या खालचा आपल्याला अनएक्सपेक्टेड लॉस नको आहे म्हणून ह्याच्या खालचा आपण स्टॉप लॉस पण लावूया. तर आपण ह्याच्यामध्ये 1:3चं टार्गेट अचीव करायचं आहे. 1:3चं टार्गेट. ओके, इथं 1:3चं टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे याच्यामध्ये 1:3चं. ठीक आहे, आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतलेला आहे आणि बँक निफ्टी मला माहीतच होतं की बँक निफ्टी ओपन झाल्या तो वरती जाणार आहे, कारण वरती घेऊन परत तो मार्केटला खाली नेणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला भारी ट्रेड मिळालेला आहे. फक्त आपण आता या ट्रेडमध्ये होल्ड करायचं आहे. तर आपला स्टॉप लॉस कितीचा होतो आहे बघू शकता तुम्ही, किती पॉईंटचा स्टॉप लॉस होतो आहे आपला. तर हा आपला स्टॉप लॉस आहे 17 पॉईंटचा आणि आपलं टार्गेट आहे 55 पॉईंटचं. 1:3चं टार्गेट आहे आपल्याला. ठीक आहे, तर होल्ड करायचं आपल्याला आता ट्रेडला. आपण ट्रेडमध्ये 700-800च्या प्रॉफिटमध्ये पण आलेलो आहोत. 1000 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आलेलो आहोत आपण. बघूया, आज मार्केट मे बी बेरिशच असणार आहे, पूर्ण बेरिश असणार आहे मार्केट. तुम्ही निफ्टी बघू शकता, निफ्टी पूर्ण बेरिश आहे. तर बँक निफ्टी पण आपल्याला बेरिशच दिसणार आहे. तर हा चांगला मुवमेंट मिळालेला आहे आपल्याला. 1300-1400चा प्रॉफिट चालू आहे. हा मोमेंटम आपण भारी कॅच केलेला आहे, कारण ओपन झाल्याच आपण मार्केटमध्ये काल परवापासूनच मार्केट बेरिश होतं. ग्लोबल मार्केट जर बेरिश असेल तर आपलं इंडियन मार्केटसुद्धा बेरिश असतं. त्याच्यामुळे आपण बेरिशचा ट्रेड घेतलेला आहे. 1600 रुपयाचा आपल्याला मॅक्स प्रॉफिट दाखवलेला आहे. ठीक आहे, होल्ड करूया, काही हरकत नाही, आपल्याला काही घाई नाही आहे. गेला तर आपला स्टॉप लॉस जाईल 17 पॉईंटचा आणि आलं तर आपल्याला 55 पॉईंटचं टार्गेट येणार आहे. ह्याच्या मागचं लॉजिकच असणार आहे, तेच लॉजिक असणार आहे की मार्केट आज बेरिश का असणार आहे. तर ग्लोबल मार्केट बेरिश आहे, तर आज आपलं मार्केट पण सुद्धा बेरिश असणार आहे. बघू शकता तुम्ही, मार्केट खालून वरती गेले तरी पण आपला प्रीमियम वाढलेला आहे, पुटचा प्रीमियम वाढलेला आहे आणि कॉलचा प्रीमियम आपला कमी झालेला आहे. मी आज ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर का केला नाही, कारण पहिला जो 15 ते 20 मिनिट असतात ते मार्केट खूप जास्त ओलाटिलिटी असते, ओलाटाईल असतो मार्केट खूप जास्त. त्याच्यामुळे आपण जर ट्रेलिंग स्टॉप लॉसचा यूज केला तर आपल्याला कदाचित आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट करून आपल्या टार्गेटला आपण जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आहे त्याच ठिकाणी स्टॉप लॉस ठेवलेला आहे आणि टार्गेट तर आपलं फिक्सच आहे. त्याच्यामुळे काही घाई नाही आहे आपल्याला. आपण जो प्रीमियम घेतलेला आहे तो वरती सस्टेन होईल. मे बी मला वाटतं थोडंसं खाली येऊन मार्केट एक ग्रीन कॅन्डल बनवेल, परत इथं येईल, परत थोडंसं खाली येईल. त्याच्यामुळे आपण होल्ड करायचं, आपल्याला काही घाई नाही आहे याची. आपण 15 मिनिटाची कॅन्डल लावून बसूया. मार्केटचं सेंटिमेंट बेरिशच आहे, त्याच्यामुळे आपण काही नाही, होल्ड करत बसायचं ट्रेडला. ओके, डोजीच कॅन्डल बनवलं आहे. दोन्ही पण कॅन्डल जे आहेत ते डोजी कॅन्डल बनवले. मला वाटतं आता एकाच कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट डन होईल. आपण काय करूया, स्टॉप लॉसला काढूया आणि आपलं टार्गेट जो आहे तर टार्गेटला लावूया आपण इथे. आणि आपलं जर खाली आलं मार्केट तर आता आपला ह्याचा काय होणार, कट टू कटचा स्टॉप लॉस असेल, आपला कट टू कटचा स्टॉप लॉस असेल. त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही. आता काय आपल्यात म्हणजे विन विन सिच्युएशन आहे. आपला लॉस पण नाही आहे आणि प्रॉफिट आला तर प्रॉफिट घेऊन जायचं आपल्याला. ओके, 2800 जात आहे, 3000चं प्रॉफिट दाखवलं आहे. तो टार्गेटपासून किती राहिलं आहे तर 9 पॉईंट राहिले. 9 पॉईंट म्हणजे 10 पॉईंट राहिले म्हणून समजा ना, 10 पॉईंट राहिले आपल्या टार्गेटपासून. ठीक आहे, होल्ड करूया आपण. प्रीमियमवरती सस्टेन नाही होत आहे, त्याच्यामुळे थोडंसं वाटेल की मार्केट खाली येऊ शकतं आणखीन.
आपल्याला 1:2चं टार्गेट ऑलरेडी अचीव झालेलं आहे ह्याच्यामध्ये बरं का. आपण तुम्ही म्हणत असाल 1:2चं टार्गेट ऑलरेडी अचीव झालेलं, आपल्याला 45 पॉईंट मिळत होतं इथं, तर आपलं टार्गेट आहे 55 पॉईंटची, त्याच्यामुळं आपण होल्ड करतो आहे. तो वरती प्रीमियम सस्टेन होत नाही आहे असं वाटतं आहे. ठीक आहे, जातो आहे. एक स्पाईकमध्ये यायला पाहिजे. आता तो जर 5 मिनटाची कॅन्डल याच्यावरती क्लोज झाली तर मग डायरेक्ट आपल्याला टार्गेट अचीव होईल असं मला वाटतं आहे. होईल, थोडा वेळ लागेल, होईल. डायरेक्ट आपल्याला टार्गेट कसं मिळणार आहे त्यात, थोडंसं मार्केट रडवेल, थोडंसं मार्केट असं पॅनिक सिच्युएशनमध्ये आणेल की प्रॉफिट आलेला आहे बुक करून घ्या असं करेल. 10 पॉईंट न राहिले फक्त. ओके, 3100 जातो आहे, 3200, 3300. ही 5 मिनटाची कॅन्डल क्लोज झालेली आहे. खतरनाक ट्रेड. टार्गेट आपलं डन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण 55 पॉईंटचं टार्गेट घेतलेलं आहे. आपल्या 2 लॉटमध्ये आपण बाईंग होती 406 रुपयाची आणि आपण 461 रुपयाला आपली सेलिंग झालेली आहे आणि आपलं प्रॉफिट आहे 3855 रुपये एकच ट्रेडमध्ये. कारण आपण पुढचा ट्रेड का घेतला होता तर बघू शकता तुम्ही, पूर्ण मार्केट बेरिश आहे आणि ग्लोबल मार्केट ज्या दिवशी बेरिश असतं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट आपलं इंडियन मार्केट पूर्ण बेरिश असतं, त्याच्यामुळे आपल्याला टार्गेट चांगला मिळालेला आहे. तर डन फॉर द डे. तुम्हाला माझा ट्रेड कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. बाय बाय.